आणि तुम्ही बघू शकता मंजिरी वाघमारे या दरोडेखोरांना एकट्या भिडलेल्या आहेत आणि एकेकाला त्यांनी चोप चोपलेला आहे. अहो नाही माझा ऐका, तुम्ही बघू शकता इथे विवळत पडलेल्या दरोडेखोरांना वाघमारे मॅडम एकट्या भिडलेल्या आहेत. त्यांच्याकडून खूप सारा चोरीचा माल जप्त केलेला आहे. मॅडम ऐका माझं. एकेकाळी साताऱ्यात कॉन्स्टेबल असताना सुद्धा पराक्रम गाजवणाऱ्या मंजिरी वाघमारे यांनी सातारा पोलिसांचं पुन्हा एकदा नाव मोठं केलेलं आहे. बाते मावशी, अहो काय कोण माणसं ती? मॅडम ही प्रख्यात गुंडांची टोळी आहे. अहो साताऱ्यातल्या सगळ्या चोरींच्या मागे ना ह्यांचाच हात आहे. खूप साताऱ्यात दहशत आहे यांची. काय तुम्ही यांना पकडून आहे ना खूप मोठं काम केलंय. तो आमच्या पूर्वजाचा खजाना आहे. अहो आम्हाला कधी हे गाव कधी ते गाव हिंडावं लागतं. अजून थोडा वेळ जरी सत्य आला नाही की नाही का मग पोलीस स्टेशनात जाऊ बघ. भया मम्मी, आपण पोलिस सोबत असेल तर आपण काय करणार पोलीस स्टेशनात जाऊन? पण पोलिसांनाच कसं सांगायचं का पोलिसांनीच किडनॅप केलंय? हो सपना वहिनी, काय पण बोल नका. आणि मंजू वहिनी का किडनॅप करतील सत्या दादाला? ए सरे, वहिनी काय वहिनी? वहिनी नाही ती वैरे. तिचा आपल्याशी काही बी संबंध नाही. तिला अजिबात वहिनी फिनी म्हणायचं नाही, सांगून ठेवते. माया शांत हो जरा. बळवंत गेलाय ना सत्याला आणायला, घेऊन येईल तो आता. ठीक आहे, अजून एक अर्धा तास वाट बघू. पण जर सत्य नाही आला तर मग मला वर फोन करावा लागेल. मी डायरेक्ट होम मिनिस्टरला फोन करून लक्ष घालायला सांगेन. ए आमरे चान देते का मी चोटून घेऊ? आणला का? ते वेळ का? आमरे, अगं काय कळलं का मंजू कुठे आहे ते? भारती मावशींचा काय फोन आला होता का? नाही ना ग, भारती मावशीचा पण फोन नाही आला आणि दीदीचा पण फोन लागना झाले. काय करावं काहीच कळना. काय पोरगी रात्रभर कुठं असेल काय माहिती, फोन तरी करावं का नाही? तू एक काम कर, परत एकदा फोन करून बघ. अगं तिलाच फोन लावत होते, नाही लागत आहे फोन तिचा. गेली वाटतं तुमची लेक तुम्हाला सोडून. अहो ती पण विचार करत असेल कुठं या दोन बिनकामाच्या बायकांना सांभाळत बसू. त्याविषयी सोडून तुम्ही लय विचार करू नका. हा धडाकेबाज इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे यांनी त्यांच्या सातारा शहरात पोस्टिंग झाल्याच लगेचच एक जबरदस्त कामगिरी केली आहे. संपूर्ण साताऱ्यात ज्या दरोडेखोरांच्या टोळीची दहशत होती अशी कुख्यात गँगशी एकटीने लढत त्यांना जेरबंद केलेले आहे. तुम्ही बघू शकता दरोडेखोर अजूनही विवळत पडलेले आहेत आणि त्यांच्याकडचे संपूर्ण चोरीचा माल जप्त केलेला आहे. संपूर्ण स्तरावर मंजिरी वाघमारे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मंजू, कुठं होतीस रात्रभर? एक फोन तरी करायचं का नाही? तेच तर अगं तिथे कधीपासून वाट बघतोय तुझी. तुझा फोन पण लागत नव्हता. अगं अमृता शांत हो शांत हो, त्यांना जरा बसू दे. हो मॅडम तुम्ही किती डेअरिंग बाज आहेत. हा अहो तुमचीच न्यूज चालू ते बघा, ते बघा तिकडे. हा तुम्ही बसा जरा, मी पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी. हा बसा, तुम्ही बसा तोपर्यंत. मंजू, ह्या सगळ्यांना तू एकटीने पकडलंस? होय मॅडम. अगं काय होय? अगं कसली भयंकर लोक आहेत ही. हा तुला काय झालं असतं मग? अगं बाकीच्या पोलिसांना घेऊन जायचं ना. आई मंगळाई, तुझे लय उपकार आहेत बघ. माझ्या लेकीला सुखरूप घरी परत आणलंस. भया ह्याच्याबरोबर 40 सत्य भाऊजींना आले बघा. काय रे सत्य, कुठं तसं रातभर तू? बरं आहेस ना? होय मम्मी, एकदम नीट आहे मी. टेन्शन घेऊ नका तुम्ही, एकदम नीट आहे. मला खरं खरं सांग, रातभर कुठं होतास? ए बलमिया, काय मानायला को मारला काय तुझ्या? हा जरा लचकले तू. सत्या,
तू रातभर त्या नेबेट संकट होतस ना? होय. अरे सत्य म्हणजे तुमच्यातलं भांडण आता मिटलं असेल ना? मंजूनं तुझी बाजू समजून घेतली असेल ना? मला माहिती होतं मंजू खूप समजूतदार मुलगी आहे. ती तुझी बाजू नक्की समजून घेईल. नाही पप्पा, असं काही झालेलं नाही. तुम्ही उगाच अपेक्षा ठेवू नका. म्हणजे भांडण नाही मिटलं तुमचं? नाही, उलट अजून वाढलंय असं म्हणलं तरी चालत. मग तुम्ही रात्रभर एकत्र का थांबलात? आम्हाला वाटलं का तुमच्यात जे काही भांडणं झालं असेल ते मिटवाल तुम्ही. तुमच्यात बोलणं झालं असेल. बोलणं झालं, पण एकतर्फीच झालं. एकतर्फी म्हणजे? सगळीकडे उगाच माझ्या नावाचं कौतुक होते, त्या दरोडेखोरांना पकडलं म्हणून. उगाच त्याच्यामुळं माझा फायदा झाला असं नको वाटायला त्याला. नाहीतर अजून जास्त बोलायला येईल तो सारखं सारखं. मला त्याच्या मदतीनं कुठलीच गोष्ट नकोय. मंजू, मंजू, चल खाऊन घे. तू रात्री पण काय खाल्लं नसशील ना? चल बघू. नको. काय झालंय? कसला विचार करतेस? जरा कामाचा लोड आहे जास्त. ठीक आहे ना, मग आता तो विचार डोक्यातनं काढून टाकतो. तू आता तुझ्या घरी आहेस, स्टेशनात नाहीस. चल फ्रेश हो आणि खाऊन घे. चल बघू. मला आता भूक नाहीये, तुम्ही जेवून घ्या. असं कुठं असते वय? कामाचा ताण आहे म्हणून खायचं नाही? हे बघ, रिकाम्या पोटानं डोकं जास्त धरल. चल खाऊन घे. आई, अगं भूक लागली तर जेवेल ना. आता कशाला जबरदस्ती करतेस? बरं राहू दे, तुला भूक लागली की सांग मला. मंजू, तू आता घरी कशी आलीस येताना? म्हणजे तुझी गाडी दिसत नाही बाहेर. स्टेशनात ठेवून आलीस होय? गाडी बलमा घेऊन गेला आणि परत आणून दिलीच नाही. म्हणजे गाडी आता सत्याकडेच असणार. मंजू, अगं कुठे आहे गाडी? अगं मी कारनं आले ना आमच्या.